आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आणि लवंगी साखर कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत यांनी शरद पवार यांची भेट घेऊन माझ्यासह आरोग्यमंत्र्यांना घेऊन येतो असे आश्वासन देत शरद पवारांची भेट घेतली तशा आशयाच्या बातम्या प्रसार माध्यमातून दिल्याशिवाय त्यांचे दुसरे पुतणे धनंजय सावंत यांनी धाराशिव मतदारसंघातून आम्हाला उमेदवारी मिळाली नाही तर वेगळा विचार करावा लागेल असा इशारा थेट संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला। हा प्रकार म्हणजे बोटीत बसून बोटीला भोग पाडण्याचा असून अशा दुटप्पी भूमिका तानाजी सावंत यांनी सोडावी, अन्यथा निष्ठावंत सैनिक त्यांना त्यांची जागा दाखवेल असा इशारा सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी दिला। या भूमिकेला सोलापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला असून लवकरच एक शिष्टमंडळ हे मुख्यमंत्र्यांना भेटून सविस्तर माहिती देणार आहे। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची पुणे अनिल सावंत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आपण आदेश दिला तर पंढरपूर विधानसभा राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढू असे स्वतः पवारांची गाठ घेऊन सांगितले। यावर शरद पवार यांनी तुम्ही राष्ट्रवादीत आलात तर आरोग्यमंत्र्यांची अडचण होईल असा प्रश्न त्यांना विचारला असता मी आरोग्यमंत्र्यांना विचारून तुमच्याकडे आलो आहे असे विधान करून शिवसैनिकांमध्ये संभ्रम तयार केला। याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले याबाबत सविस्तर अहवाल शिवसेनेचे सचिव संजय मशिलकर यांना दिला आहे। मशिलकर यांनी हा विषय मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार असल्याचे सांगितले। सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो आदेश देतील तो प्रमाण म्हणून सोलापूर जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक काम करणार आहेत। सावंत कुटुंबातील कुठलाही व्यक्ती राष्ट्रवादीत गेला तरी त्याचा परिणाम शिवसेनेवर होणार नाही। जिल्ह्यात शिवसेना मजबूत आहे। शिवसेना पक्षाच्या विरोधात सावंत कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने भूमिका व्यक्त केली तर ती शिवसेनेची भूमिका होत नाही। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।